नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. अजूनही चारही राज्यातल्या म्हणजे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यातले निकाल पूर्णपणे यायचे आहेत. पण तरीही ते विश्लेषण आपण करतो आहोत. त्याचं कारण असं आहे की जवळपास दिशा स्पष्ट झालेली आहे आणि ही दिशा सूचित करते आहे की काँग्रेस पक्षानं एका प्रादेशिक राजकीय पक्षाचा म्हणजे तेलंगणामध्ये बीआरएसचा पराभव केला. परंतु हा पक्ष राष्ट्रीय पातळीवरचा दुसरा प्रतिस्पर्धी असलेला आपला जो भारतीय जनता पार्टी आहे त्याचा पराभव करू शकला नाही. त्यामुळं पहिल्यांदा हे विश्लेषण करावं लागेल की काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पार्टीचा ह्या राज्यामध्ये पराभव का करू शकला नाही, की जेव्हा कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला जो विजय मिळाला त्यानंतर एक मोठा बूस्ट मिळाला असं मानलं जात होतं. श्री राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा झाल्यानंतर ज्या राज्यातनं ती यात्रा गेली तिथं काँग्रेस पक्षाला सकारात्मक वातावरण आहे असं म्हटलं जात होतं. आणि ह्या सगळ्या निवडणूक निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचे प्रादेशिक पातळीवरती असलेले जे नेते आहेत ती त्यांची आता लायबिलिटी झालेली आहे आणि राष्ट्रीय पातळीवरती असलेलं त्यांचं नेतृत्व ही त्यांची स्ट्रेंथ आहे. वाईस वर्सा काँग्रेसमध्ये आपण असं म्हणू शकतो की त्यांचे प्रादेशिक पातळीवरचे जे नेते आहेत ती त्यांची स्ट्रेंथ आहे आणि केंद्रीय पातळीवरती त्यांचे जे नेते आहेत ती त्यांची लायबिलिटी झालेली आहे. किमान ह्या निकालानंतर तर हे पुन्हा पुन्हा वारंवार सिद्ध होतं. अर्थात अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर हा जसा गेहलोत त्यांच्या विरोधामध्ये चालला तसा तो मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या विरोधामध्ये चालला नाही. त्याचं मुख्य आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीची 24/7 365 डेज मल्टिपल बाय 5 म्हणजे 5 वर्ष 365 दिवस आणि आठवड्यातल्या 24 तास काम करण्याची वृत्ती आणि कोर्स करेक्शन. आता मध्य प्रदेशमध्ये आणि यातल्या प्रत्येक राज्यामध्ये मी फिरलेलो आहे. प्रत्येक राज्यातली विधानसभा निवडणूक बघितली आहे आणि ती विधानसभा निवडणूक झाल्याबरोबर लोकसभेच्या ज्या निवडणुका होतात, कारण ह्या निवडणुकांना तर सेमीफायनल म्हणून ओळखलं जातं, त्या पाठोपाठ ज्या लोकसभेच्या निवडणुका होतात त्यामुळे ह्या राज्यातल्या निवडणुकींच्या निकालाचं विश्लेषण हे 2024च्या निवडणूक निकालाशी नेहमी जोडलं जातं आणि ते बऱ्याच वेळेला खोटंही ठरतं. म्हणजे अगदी मागच्या वेळेला 2019मध्ये काँग्रेस पक्षाला इथे चांगलं बळ मिळालं, परंतु लोकसभेमध्ये मात्र इथल्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीला मोठा पाठिंबा दिला. पहिला मुद्दा, भारतीय जनता पार्टीमध्ये कोर्स करेक्शन फार लवकर होतं आणि ते इतक्या उत्तम पद्धतीने करतात. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये विजयवर्गीयांना मी 2 वेळेला भेटलो. ते ज्यावेळेला बंगालचे त्यांच्याकडे चार्ज होता पश्चिम बंगालचा तेव्हा, आणि त्यांना आता लोकसभेतलं त्यांचं सदस्यत्व कायम ठेवून इंदोरमधनं जेव्हा त्यांना निवडणूक लढवायला सांगितली त्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रिया. भारतीय जनता पार्टीनं मध्य प्रदेश हे त्याचं मोठं उदाहरण आहे की कोर्स करेक्शन ते कसं करतात. त्यांनी आपल्या केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वाला मध्य प्रदेशमध्ये उतरवलं. ते फक्त ह्यासाठी नव्हे की शिवराजसिंह चौहान यांच्या विरोधातली जी अँटी इन्कम्बन्सी आहे ती कमी करावी, परंतु त्यांच्या राजकारणाचा हा महत्वाचा डाव होता की जे कोणी नेते उतरले ते वेगवेगळ्या जात घटकाचं प्रतिनिधित्व करणारे होते. आणि म्हणून शिवराजसिंह चौहान यांची जी 16 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी त्यांच्या विरोधात आहे असं मानलं जात होतं. एकूण 18 वर्ष त्याच्यामध्ये त्यांचं सरकार तिथे आहे. तर या 6 नेत्यासह भारतीय जनता पार्टीने या राज्यामध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये हा मतदारांना मेसेज दिला की शिवराजसिंह चौहानच नव्हे तर यापैकी कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि मग त्यांची आपापसातली जी स्पर्धा असेल त्या स्पर्धेमुळं किंवा ते ज्या जात घटकाला ऍड्रेस करतात त्या जात घटकानं यांना मतदान केल्यामुळं भारतीय जनता पार्टीला इथे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं. किती तर आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार हे राज्य अस्तित्वात आल्यापासून हे हिस्टॉरिकल मॅन्डेट आहे त्या राज्यामध्ये की ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा हमखास पराभव होईल असे सगळे एक्झिट पोल सांगत होते. म्हणजे या सगळ्या एक्झिट पोलनी जेवढं अस्पष्ट वातावरण आहे असं दाखवलं होतं तेवढी स्पष्टता मतदारांनी दिली आहे की जी सांगते की 2024ला सर्वसाधारणपणे काय होऊ शकतं. सो केंद्रीय पातळीवरून आपले नेते उतरवणं, त्यांचे जे 20 संघटन मंत्री आहेत त्यांना सांगणं की तुम्ही राज्याची पूर्ण विभागणी करा आणि तिथले जे 50 प्रमुख आहेत त्या 50 प्रमुखांच्या माध्यमातून पूर्ण मध्य प्रदेशची आपल्याला हवी अशा पद्धतीनं प्रचारासाठीची यंत्रणा राबवणं. मध्य प्रदेश बाय द वे मध्य प्रदेश हे असं राज्य आहे की जिथे भारतीय जनता पार्टीचं पक्ष संघटन हे इतर कुठल्याही राज्यापेक्षा अधिक सक्षम आहे आणि हे खुद्द केंद्रीय पातळीवरचे नेते सुद्धा सांगत असतात.
त्यामुळे मुद्दा क्रमांक 1, कोर्स करेक्शन करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा, विशेषतः श्री नरेंद्र मोदी आणि श्री अमित शहा यांचा कोणी हात धरू शकत नाही. ते कोर्स करेक्शन त्यांनी तेव्हा केलं की जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की कर्नाटकसह, कारण भारतीय जनता पार्टी 2024 पासून 2023 पर्यंत, 14 पासून 23 पर्यंत विधानसभेच्या अनेक जागा निवडणुका हरलेल्या आहेत, तिथं स्थानिक पातळीवरती असलेल्या एका नेतृत्वाच्या मागे जाणं हा त्यांच्या दृष्टीनं अडचणीचा मुद्दा ठरला होता. इनफॅक्ट ते प्रादेशिक नेतृत्व हे त्यांच्यासाठीची लायबिलिटी आहे असं म्हटलं जात होतं. ती लायबिलिटी त्यांनी यावेळेला कमी केली. म्हणजे मुद्दा क्रमांक 2, त्यांनी मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल किंवा राजस्थान असेल, तिथे कुठेही मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही. जी भारतीय जनता पार्टीची नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इमर्जन्सपर्यंतची ख्याती होती की ते आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार तिथं द्यायचे. त्यामुळे हाही मुद्दा त्यांच्यासाठी अनुकूल ठरला की मुख्यमंत्री पदाचा उमेदवारच कोणी नसल्यामुळं जी काही मतं मागितली गेली, जसं मध्य प्रदेशमध्ये एमपी के मन में है मोदी, जसं मागच्या वेळेला राजस्थानमध्ये वसुंधरा तेरी खैर नाही, मोदी तुझसे बैर नाही, अशा पद्धतीची घोषणा चालली आणि तिथे भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. त्यामुळे मुद्दा क्रमांक 2, तो धडा त्यांनी यावेळेला चांगला गिरवला आणि यावेळेला त्यांनी कुठेही चेहरा न दिल्यामुळं जेवढे म्हणून चेहरे या इलेक्शनच्या फ्रेजमध्ये होते ते सगळे आपापसामध्ये एकमेकांशी कॉम्पिट करत होते आणि अल्टिमेटली त्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा झाला. आता या मधल्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये, अगदी मध्य प्रदेशचं उदाहरण बघू आपण, इंडिया आघाडीची जी काही बैठक नंतरची होणार होती मुंबई नंतरची, ती भोपाळमध्ये होणं अपेक्षित होतं. परंतु तिथे कमलनाथ यांनी ती बैठक होऊ दिली नाही. इनफॅक्ट त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला सांगितलं की तुम्ही इथे येऊन प्रचार सुद्धा करू नका. आणि मध्य प्रदेशमध्ये फार कमी केंद्रीय पातळीवरचे नेते जाऊन तिथे आपल्याला प्रचार करताना दिसले. त्यामुळं इंडिया आघाडीतली सुद्धा एकजूट, अगदी समाजवादी पक्षाला तिथे 10-15 जागाचा आता जो काँग्रेस पक्षाला फटका बसलाय तो समाजवादी पक्षाच्या उमेदवारामुळे बसलाय. ऐन प्रचाराच्या निवडणुकीमध्ये अखिलेश यादव हे कोण अखिलेश यादव आहे असं म्हणण्यापर्यंतचा ओव्हर कॉन्फिडन्स कमलनाथ यांच्याकडे होता. जसा मध्य प्रदेशमध्ये होता तसंच राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि गेहलोत यांच्यातला जो संघर्ष आहे तो ते मिटवू शकले नाही. म्हणजे एकीकडे कोर्स करेक्शन करून चेहरा न देता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापेक्षा कोणीही मोठा नाहीये असं दाखवत असताना काँग्रेस पक्षाला मात्र प्रादेशिक पातळीवरती हे मुद्दे हे त्यांच्या विरोधामध्ये जाताना दिसले. तेलंगणामध्ये आपण बघितलं, तेलंगणाचा एक जी गोष्ट आहे ती काँग्रेस पक्षाच्या बाजूने जाईल आणि ती त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये पण काही अंशी फायदेशीर ठरू शकते. ती म्हणजे अल्पसंख्याकांचं जे मत आहे, हे जे नेरेटिव्ह गेले काही दिवस सातत्यानं देश पातळीवरती मांडलं जात होतं की भारतीय जनता पार्टीचीच बी टीम आहे एमआयएम आणि एमआयएमला मत म्हणजे भारतीय जनता पार्टीला मत. काही अंशी तेलंगणातल्या मतदारांनी, आता जर मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येनं काँग्रेस पक्षाला हे मतदान केलं असेल तर ते राष्ट्रीय राजकारणामध्ये भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट ठरेल. अर्थात जे काही फीडबॅक तेलंगणातनं येत होते ते म्हणजे इतक्या सगळ्या योजना देऊन सुद्धा त्या योजनेच्या अंमलबजावणीत फार चांगल्या गोष्टी घडतात असं केसीआर महाराष्ट्राला येऊन सांगत होते, तरी सुद्धा तिथं सातत्याच्या 2 काळातला जो केसीआर यांचा कारभार आहे तो कारभार त्यांनी मानला नाही आणि आता काँग्रेस पक्षाला तिथे आपल्याला यश मिळताना दिसतंय. काही फार महत्वाच्या गोष्टी आहेत. बघा, द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली, त्यानंतर देश पातळीवरती वेगवेगळ्या चर्चा झाल्या. परंतु आत्ता ह्या निवडणूक निकालाचा जर लसावी काढला तो गुजरातमध्ये मी बघितला होता, कारण गुजरातच्या निकालाच्या दिवशी त्याच्या 2 दिवस आधी मी तिथेच होतो. मोठ्या संख्येनं आदिवासी मतदारांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलंय. ते राजस्थानमध्ये केले, ते छत्तीसगडमध्ये केले, ते मध्य प्रदेशमध्ये केले. म्हणजे द्रौपदी मुर्मू आणि मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं, अर्थात त्यांची जी वनवासी संघटना आहे परिवारातली, ती सातत्यानं आदिवासीमध्ये काम करत असते. त्या आदिवासीच्या मतदारांना पूर्णपणे कन्व्हिन्स करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी ठरली. त्यामुळे ज्यांनी कुणी असं म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीने आदिवासी चेहऱ्याच्या आहेत म्हणून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती केलं, तर तो पॉलिटिकली त्यांना हा डाव महत्वाचा ठरलाय. मुद्दा क्रमांक 4, महिला मतदारांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केलं. मी बिहारच्या म्हणजे नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीने एकत्रित लढवलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी बघितलं होतं की बिहारमध्ये महिला मतदार ह्या सुरक्षेच्या मुद्द्यावरती, सुरक्षा आम्हाला मिळते आहे
या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देताना दिसत होते. जशा उत्तर प्रदेशच्या निकालाच्या वेळेलाही मी ते बघितलं होतं की तिथे शौचालय सारखी योजना सुद्धा महिलांनी आपल्या सुरक्षेशी जोडून बघितली होती. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि लॉ अँड ऑर्डरचं राज्य अशा पद्धतीचं जे परसेप्शन आहे ते परसेप्शन याही वेळेला दिसलं. मध्य प्रदेशमध्ये 2.6% मतदार वाढलेले. ते मतदार जे वाढले त्यात बहुसंख्य महिला आहेत आणि या तीनही राज्यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये महिला मतदारांनी मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे. मग त्यात लाडली लक्ष्मी योजना पासून ते लाडली बहिणा योजनेपर्यंत ज्या सगळ्या महिला मतदारांच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या योजना, हा योगायोग नाहीये की ज्या वेळेला एक विशेष अधिवेशन बोलवून नरेंद्र मोदी यांनी महिलांना केंद्रीय राजकारणामध्ये महत्वाचं स्थान देणाऱ्या आरक्षणाची गोष्ट केलेली आहे, जी 2024च्या निवडणुकीमध्ये होणार नाही पण 2029ला होईल. हे जे परसेप्शन आहे ते महिलातलं, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सर्वात मोठा मतदार आज जर कोण असेल तर तो जसा आदिवासी आहे आणि काही प्रमाणामध्ये मागासवर्गीय समाज आहे, जसा मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आहे, तसाच आता सर्वात मोठा मतदार भारतीय जनता पार्टीचा जो समोर येतो आहे तो आहे महिला मतदार. आणि हीच ती सगळी कारणं आहेत की ज्या कारणामुळं इतर जे मुद्दे होते ते काँग्रेस पक्षाला साधता आले नाहीत. बघा, ह्या निवडणुकीच्या काळामध्येच किती महत्वाच्या गोष्टीची चर्चा झाली. एक, ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी अशा पद्धतीचं एक परसेप्शन, अशा पद्धतीची चर्चा बिहारमधनं सुरू झाली आणि मग ती महाराष्ट्रापर्यंत पण येऊन ठेपलेली आहे. तो मुद्दा निकाली निघालाय. म्हणजे ओबीसीचे जेवढे म्हणून मतदार आहेत ते मतदार भारतीय जनता पार्टी सोडून इतरांना मतदान करत नाहीत हे आता दिसलंय. महिला मतदारांचं मोठ्या प्रमाणामध्ये मत त्यांना मिळालंय. हिमाचल प्रदेशमध्ये ज्या वेळेला 1% मताचा फरक होता आणि त्यात ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम ह्याबद्दलची जी गोष्ट केली गेलेली होती ती ओल्ड पेन्शन स्कीम सुद्धा ह्या वेळेला ह्या निवडणुकीमध्ये महत्वाचा भाग होता, परंतु तोही मुद्दा निकाली निघालेला आहे. ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीला कॉर्नर करणं आणि त्या माध्यमातून आपली सत्ता आणणं हे जे काँग्रेस पक्षाला करणं आवश्यक होतं ते त्यांना करता नाही आलेलं आणि म्हणून आपण बघतोय की या ठिकाणी की मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळाले. आता हे जे प्रचलित मुद्दे असतात की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये महागाई जाते, बेरोजगारीचा मुद्दा असतो, त्यापेक्षाही अशा कुठल्या तरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टीकडे काँग्रेस पक्ष संघटन म्हणून लक्ष नाहीये त्यांचं. एक, जो तरुण मतदार येतोय की ज्या मतदारासाठी राष्ट्रीयत्वाबरोबरच G20 असेल किंवा चांद्रयान मोहीम असेल किंवा भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती वाढत असलेलं प्रस्थ असेल किंवा भारतीय इकॉनॉमी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तरुण मतदारांना भावता आहेत त्याला काउंटर करणारं नेरेटिव्ह हे काँग्रेस पक्षाला उभा करता येत नाही. हा मुद्दा क्रमांक 5. ह्या सगळ्या मुद्द्यांची जर आपण गोळाबेरीज केली तर आपल्याला असं लक्षात येतं की अजूनही भारतीय जनता पार्टी हा हिंदी भाषिक बेल्टमध्ये महत्वाचा पॉलिटिकल फोर्स आहे. या पॉलिटिकल फोर्सच्या दृष्टीनं 2024च्या निवडणुकीचा निकाल काय सांगतो तर नरेंद्र मोदी यांचा जो चेहरा आहे, त्यांची जी अप्रुव्हल रेटिंग जशी वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत असते ती मतदारांच्या मनामध्ये पण कायम आहे. कारण या राज्यामध्ये आज कोणीही ठामपणे म्हणू शकत नाही की शिवराज सिंग चौहान हेच मुख्यमंत्री होतील किंवा छत्तीसगडमध्ये रमण सिंग यांनाच संधी मिळेल किंवा राजस्थानमध्ये वसुंधरा राजे याच मुख्यमंत्री होतील. जी काही अप्रुव्हल रेटिंग आहे ती श्री नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आहे. हे हिंदी भाषिक राज्य आहे, तिथे 65 पेक्षा अधिकच्या लोकसभेच्या जागा आहेत आणि अशा वेळेला 2024च्या निवडणुकीचा टोन एका वाक्यात सांगायचं झालं तर ते स्पष्ट आहे की नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची हिंदी भाषिक भागामध्ये असलेली जी लोकप्रियता आहे ती कायम आहे आणि ती कायम असल्यामुळेच नरेंद्र मोदी यांच्यासाठी 2024च्या निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. एक मुद्दा जो या निवडणुकीच्या प्रचारामध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी आणलाय आणि तो महत्वाचा ठरू शकेल, महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या आरक्षणासाठीच्या वेगवेगळ्या जातीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ज्या ज्या वेळेला केंद्रीय पातळीवरती काँग्रेस पक्षानं प्रचारामध्ये म्हणून जातनिहाय जनगणना किंवा वेगवेगळ्या आरक्षणाचे मुद्दे उचलले, त्या वेळेला श्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काउंटर जर तुम्हाला आठवत असेल तर ते आहे वर्ग. ते असं म्हणतात की माझ्यासाठी कुठली जातच नाहीये, त्यांच्यासाठी वर्ग आहे. वर्ग आहे शेतकऱ्यांचा, वर्ग आहे महिलांचा, वर्ग आहे तरुणांचा. ते यासाठी जाणीवपूर्वक करतायत की हे जे हिंदी भाषिक राज्य आहे हे हिंदी भाषिक राज्य ज्याच्यामध्ये ओबीसींची संख्या
किंवा रिझर्व्ह कॅटेगरीतल्या मतदारांची संख्या तुलनेनं खुल्या प्रवर्गापेक्षा अधिकची आहे. असे सगळे वर्ग हे धर्म म्हणून किंवा राष्ट्रीयत्व म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचा विचार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत. आणि म्हणून नरेंद्र मोदी यांनी ह्या संपूर्ण प्रचारामध्ये एक गोष्ट जी पाळलेली आहे ती हीच आहे की त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरती जात हा घटक फार महत्वाचा ठरणार वाटत नाही आणि याचाच महाराष्ट्राची संबंध असणार आहे. 2024च्या निवडणुकीचे टोन एकदा सेट झालेत तर महाराष्ट्रामध्ये या निकालाचे परिणाम काय होतील? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांना असं वाटायला लागेल की महाराष्ट्रामध्ये खूप सारी जोडतोड करून जे सत्तेचं पद आपण मिळवलं किंवा सत्ता मिळवलेली आहे त्याला मतदार त्याकडे फारसं लक्ष देत नाही. जसं मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीनं त्यांचं सरकार पाडलं आणि पाडून काँग्रेसला सत्तेवर घालून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आली आणि आज आपण बघतोय की इतिहासातलं सर्वात मोठं मॅन्डेट हे भारतीय जनता पार्टीला मिळाले. म्हणजे याचा अर्थ काय तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते जे कोणी असतील ते असं मानायला लागतील की मतदारांच्या दृष्टीनं ही फारशी महत्वाची गोष्ट नाहीये. मुद्दा क्रमांक 2 जे श्री अजित पवार सातत्यानं म्हणतायत की 2014च्या नंतर देश पातळीवरच्या मतदारांचा जो कल आहे जी मानसिकता आहे ती बदललेली आहे आणि ती उजव्या विचारसरणीच्या मंडळींना स्वीकारते आहे. अशा वेळेला आपण भारतीय जनता पार्टी बरोबर जाणं ही हिताची गोष्ट आहे. म्हणून याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती परिणाम असा होईल की श्री अजित पवार यांच्याबरोबर जी मंडळी कोणी आलेली नाहीये की जी अजूनही कुंपणावरती बसलेली आहे ती मंडळी किंवा आता इथून पुढे अजित पवार यांचा प्रादेशिक त्यांच्या पक्षांतर्गत असलेला प्रचाराचा मुद्दा ते जे नेरेटिव्ह आहेत ते हळूहळू बदलायला लागतील आणि अजित पवार यांच्याकडे अजून जी मंडळी आलेली नाही ती मंडळी येतील किंवा श्री अजित पवार यांच्याबरोबर जी गेलेली मंडळी आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढेल. एवढंच नाही तर श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली जी मंडळी आहे त्यांचाही आत्मविश्वास हा डळमळू शकतो. त्या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली तर इंडिया आघाडीचं काय होईल हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण इंडिया आघाडीचं जे काही संघटन देशपातळीवरती सुरू झालंय त्याच्यामध्ये श्री शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे. आजच्या तारखेमध्ये शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये फूट पाडून त्यांच्या बाजूने केवळ 1-2 खासदारच राहतील 10 आमदार राहतील अशी जी व्यवस्था आता निर्माण केली गेलेली आहे त्या व्यवस्थेचे मोठे परिणाम हे इंडिया आघाडीच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह लावणारे होते. कारण जसं मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी इंडिया आघाडीची सभा होऊ दिली नाही तसंच या विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आधीपासनं ज्या लोकसभा जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू होती ती चर्चा थांबलेली आहे आणि ती चर्चा आता ह्या निकालानंतर एका अर्थाने त्या चर्चेला मोठा ब्रेकही लागेल आणि काँग्रेस पक्षाचं जे प्राबल्य त्यांना अपेक्षित होतं की 4ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण चांगला परफॉर्मन्स करू आणि त्यायोगे इंडिया आघाडीतनं जागा वाटपांचा मुद्दा आपण रेटू तसं होणे नाही. जसं अखिलेश यांनी नाराजी व्यक्त केली, जशी नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली, जशी ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली तशीच महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये सुद्धा इथून इंडिया आघाडीमध्ये जे सहभागी होणारे नेते होते त्यांच्याही मनात चलबिचल होऊ शकते आणि इंडिया आघाडीच्या एकूणच एकत्रीकरणावरती ह्या निवडणुकीनंतर मोठा परिणाम होऊ शकेल किंवा वाईस वर्सा. आपल्याला जर भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा असेल तर आपण सगळे एकत्रित लढल्याशिवाय या सगळ्यामध्ये आपल्याला यश मिळणार नाही. या गोष्टी आपल्याला ह्या निवडणुकीच्या निकालानंतर दिसतात. फार रंजक आहे. एक टोन सेट झालाय. तो टोन दाखवतो आहे की कोर्स करेक्शन, निवडणूक रणनीती, चेहरा, आपल्या वेगळ्या योजनांचं व्यवस्थित लोकांपर्यंत तुम्ही त्याला मार्केटिंग पण म्हणू शकता, राजकारणाच्या भाषेमध्ये मत मिळवण्यासाठीचे प्रयत्न असं म्हणतात ते करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी कुठेही कमी पडत नाही. जे त्यांच्या समोरचे विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षांना अजून ह्या गोष्टी करता आलेल्या नाहीत. त्यामुळं ह्या सगळ्यांचा जर लसावी काढायचा झाला तर तो 2 आहे. एक 2024च्या निवडणुकीमध्ये श्री नरेंद्र मोदी यांचा सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन सुद्धा पराभव करणं किमान हिंदी भाषिक राज्यामध्ये सोपी गोष्ट नाहीये. मुद्दा क्रमांक 2 या निवडणुकीचे महाराष्ट्राच्या राजकारणावरती मोठे परिणाम होतील आणि ते परिणाम भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं महत्वाचे ठरतील. कारण त्यांच्या नेत्यांचा जर मधल्या काळामध्ये आत्मविश्वास डळमळीत झाला असेल तर तो पुन्हा परत येईल आणि जे लोक कुंपणावरती बसलेले आहेत तेही या सरकारकडे मोठ्या आशावादानं बघायला लागतात. थांबूया आपण. अद्याप निकाल पूर्ण आलेले नाहीत. जसे निकाल बदलतील
त्या निकालाचं विश्लेषण आपल्याला करता येईल. मुद्दा क्रमांक 1, महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. नरेंद्र मोदी यांची अप्रुव्हल रेटिंग अजूनही ह्या हिंदी भाषिक राज्यामध्ये खूप चांगली आहे. वेगवेगळ्या सामाजिक योजना ह्या फक्त दिल्या, ज्याला रेवडी कल्चर म्हणतात, तरी सुद्धा मतदार तुम्हाला पूर्ण अंशाने स्वीकारतील याची खात्री नाही, हे तेलंगणाने दाखवून दिलं. उलट अँटी इन्कम्बन्सी ही प्रो इन्कम्बन्सीमध्ये कशी बदलता येते याचा उत्तम पाठ हा भारतीय जनता पार्टी आणि शिवराजसिंह चौहान या माइल्ड चेहऱ्याच्या नेत्यानं मध्य प्रदेशमध्ये दाखवून दिला. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आणि आपल्याच सहकार्याला कमी लेखल्यामुळं काय होतं हे राजस्थानमध्ये काँग्रेसनं दाखवून दिलं आणि चेहरा नसून नेत्यामध्ये आपापसा स्पर्धा घडवून आणली तर आपल्या पक्षाला कसा पाठिंबा मिळू शकतो आणि त्यातनं भारतीय जनता पार्टीला कसं यश मिळू शकतं हे श्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी दाखवून दिलं. हे विश्लेषण आतापर्यंत आलेल्या निकालावरती आधारित आहे. आपल्या दृष्टीनं 2024च्या निवडणुका ह्या महत्वाच्या असणार आहेत म्हणून केलेलं आहे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. बाय द वे थोडंसं ऑब्जेक्टिव्हली बघायला शिकलं पाहिजे. दरवेळेला भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणं किंवा त्यांना विरोध करणं ह्यापेक्षा ज्यांना राजकारणामध्ये रस आहे त्यांना आपण काय विचार करतो ह्यापेक्षा मतदार काय विचार करतात याचा विचार करायला हवा. आणि म्हणूनच तर आहे की सगळे एक्झिट पोल आणि राजकीय पंडित ते त्यांच्या त्यांच्या विचारधारेप्रमाणे विचार करून आपल्याला जे मार्गदर्शन करत असतात ते हमखास फेल जातात. आज पुन्हा ते दिसून आले. सो थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.